नमस्कार सर्वांना. तर परी झालेली आहे पास. तर परी पास झाले या खुशीमध्ये दादा बघा काय करतोय. हा बघा इकडे आयुष काय करतोय. काय करतोय आयुष तू? गुलाबजामचं पीठ. गुलाबजामचं पीठ करतोय की गुलाबजाम बनवायचं आपल्याला? तेच बोलते गुलाबजामचं पीठ त्याच्यामुळे. बघा आयुष मदत करतोय मला. इकडे ते बॉक्स हा हे बघा हे इकडे गुलाबजाम करायचं आहे. आयुष पीठ वगैरे गोळे बनवून देतो. आयुष पण तू का गोळे मळतोय? मी मळते ना. असंच नाही सांग ना तू काय असं मळतोय? कारण की मागे मी नेक्स्ट टाइम काय केलेलं एवढं मोठे बनवले मध्ये पटकन संपतात ना, म्हणून आयुष छोटे छोटे गुलाबजाम बनवतोय. तर चला आयुष तू काम कर, मी तोपर्यंत पाकाची तयारी करते. कोण आले बाहेर? अरे पाणी पिणी द्या आम्हाला. आलात तुम्ही? आलो म्हणजे आपल्याला ती मेहरबानी नाही काही लोकांची. होय मग काय आहे? तर मंडळी बघा हे असे पोलीस स्टेशनचे असे अर्ज बनवलेत. देवाला माझी विनंती आहे की असे फॉलोअर्स देवा नको देऊस, की हे असे फॉलोअर्स आहेत ज्यांनी आपल्या कोकणातल्या लोकांची वाट लावून ठेवलेली आहे, त्यांना लुटलेलं आहे, त्यांना फसवलेलं आहे. तर असेच फॉलोअर्सचे आहेत ज्यांनी आपल्याला सुद्धा फसवलंय, आपली सुद्धा फसवणूक केलेली आहे काही नोकरीस्पद अशी कारणं देऊन. तर म्हणतात ना तिनं माझं माध्यम केले, मग तिला पण सांगावं लागेल ना की आपण पण कोण आहे. होय ते बघा कदम एवढे त्या मॅडम सोबत स्टेशनला जाऊन आले. हे बघा हे सर्व एवढे तिला हे बघा सर्व हे तिच्यासोबत चॅटिंग बिटिंग सर्व रेकॉर्ड सर्व काय सोडायचं नाही, सर्व द्यायचं. होय काय सोडायचं नाही. तर आपण म्हणतात ना आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपल्यासोबत पण कधी वाईट होऊन द्यायचं नाही. आणि जर वाईट होत असेल तर त्याच्यावरती नक्कीच आपण आपला आवाज उचलायचा. आणि समोरचा जो चुकीचा व्यक्ती असेल तर त्याला त्याची चूक दिसून आली पाहिजे, लोकांनाही कळलं पाहिजे. कारण की जर त्यांनी एका दोघांसोबत केलं असं तर गोष्ट वेगळी होती. पण तो सतत व्यक्ती महिला आहे, ती सतत काही ना काही त्याच्या गोष्टी करत आहे. ती आपल्याकडे आली का देवाने तिला आपल्याकडे आणली असं समजायचं की देवाने तिला आपल्याकडे पाठवले. तर अशी आहे. तर बघा इथे या ठिकाणी पोलिसांचा स्टॅम्प सुद्धा आहे हे बघा. तर सर्व योग्य ती कारवाई होणार, कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. तर नक्कीच तर असं कोणाचं वाईट बघू नका. आपल्या नशिबात जे आहे तेच खा, नाही खायला भेटत तर थोडं कमी खा. पण अशी कोणाची फसवणूक करून कोणाला तरी लुटून कोणाला तरी काहीतरी मार्ग दाखवून याच्यामध्ये आपल्याला काही भेटत नाही. शेवटी अखेरला या निकिता सावंतला आपलं तोंड लपून जगावं लागत असतं आजच्या डेटला. आणि तुमच्या सर्वांचेच खरंच मनापासून धन्यवाद करतो मी की आपण सर्वांनीच ह्या व्हिडिओला बऱ्याचपैकी फॉलो केले, त्याला बरेचसे शेअर केले, ज्याच्यामुळे आज तिचा आपल्याकडे फोटो वगैरे सर्व आहे. कुठं जात नाही ती, कुठं जात नाही, भेटणार ती. आणि प्रत्येकाने आपापली भरपाई करून घेण्यासाठी जर कोणी जर या नितीन सावंत याने जर ह्या व्यक्तीने जर कोणाला फसवलं असेल, काही पैशाची मागणी केली असेल आणि दिले नसतील तर त्यांनी आपापले पुरावे रेडी करून ठेवा. ही व्यक्ती समोर आली तर आपल्या सर्वांना कळवण्यात येईल की ही व्यक्ती आपल्याला भेटलेली आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. असे फॉलोअर्सांनी पहिले या किंवा सर्वांना लाईनीत लावतो. अशी कोणी फसवणूक करू नका. कदम आजही त्या ताईना ताई बोलतात आणि या ताईने आम्हाला असं फसवलेलं आहे, चुना लावलेला आहे. चुकीचं आहे. तर त्या ताई चुकीच्या माणसाला निवडले त्यांनी. कदम त्या ताईंचा नक्की शोध लावणार, एवढं नक्की आहे. नाही शोध लावायचाच त्यांना. त्यांनी आपल्या कोकणातल्या लोकांना लुटले, बऱ्याच कोकणातल्या लोकांना लुटले त्यांनी. माझं चिपळूण बोलून चिपळूणच्या लोकांना लुटले त्यांनी. आणि माणगावमध्ये सुद्धा लुटलेलं आहे, ठाण्यामध्ये सुद्धा लुटलेलं आहे. तर मंडळी एक सिंपल आहे, त्यांनी पोरांनाच नाही पुरुषांनाच नाही तर महिलांना सुद्धा मुलींना सुद्धा लुटलेलं आहे. जे नवीन जॉब करतात, नवीन जॉबसाठी गावात मुंबईत येतात, अशा लोकांना सुद्धा त्यांनी फसवणुकीचा आपल्या खेळाचा त्यांना तो डाव केलेला आहे. तर हे चुकीचंच आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचंच असणार. भले आपल्याला म्हणतात ना आपला शेवटचा श्वास असला ना तरी मी त्या गोष्टीला चुकीचंच म्हणणार. माझा तर तो स्वभाव आहे. कदम नक्कीच ताईना शोधून काढतील एवढं मला पण गॅरंटी आहे. मी ताईला बोललेलो होतो, मी तुम्हाला देवाला विनंती करतो की तुम्ही मला भेटू नका, पण ताई मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मी शोधल्याशिवाय राहणार नाही. मी त्या ताईना बोललेली गोष्ट ताईना समजत पण असेल ही गोष्ट. मी आधी म्हणतो, आधी तुमची वेळ गेलेली नाहीये. तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉल करा. आणि जे कोणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्यांना तुम्ही त्यांची लूट केलेली आहे, तुमची परिस्थिती असेल की नसेल माहिती नाही, पण समोर या
आणि हा विषय तो लवकरात लवकर संपवा. संपून टाका. अन्यथा महाराष्ट्र पोलीस तुम्हाला सोडणार नाही, ही मुंबई होय. पोलीस तुम्हाला सोडणार नाही आणि ही योग्य तो न्याय करून देतील आम्हाला, याची होय. मला खात्री आहे. चला मंडळी, जय महाराष्ट्र. तर चला आपण आपलं गुलाबजाम करूया. परिस्थिती आपली पास झालेली आहे, ती गेली आतुकडे आज गेलेली म्हणजे आहे. मुलगी पास झाली, पण ते तिचा सुद्धा मी काही कुठे घेऊन हो. जाईल, फिरायला घेऊन जाईल, ते सर्व सोडलं मी आणि ह्याच गोष्टीच्या मागे लागलेलो आहे. आज पूर्ण दिवस कदमांचा ह्या गोष्टीमध्ये गेलेला आहे. आज हा दिवसच नाही, हा पुरा होय. महिना गेला, 1.5 होय. महिने गेले, 3 महिने गेले, तरी ह्या पाठी लागीन मी, सोडणार नाही. पण होय. तर चला आपण गुलाबजामची तयारी करत तोपर्यंत. तर हे बघा झालेले तिथे आयुषचे गुलाबजामचे गोळे बनून. चला आपण तोपर्यंत पाकाची तयारी करूया. हे बघा इकडे पाणी ठेवलेले गरम करत. आपण पाक करूया तोपर्यंत. साखर टाकते. तर हे बघा आयुषने गुलाबजामचे गोळे बनवले. तेल आपलं तापलेलं आहे, तेलामध्ये आपण सोडूया आता. चांगले ब्राऊन वगैरे होऊन द्यायचे तोपर्यंत. परिस्थिती आली आहे. परिस्थिती मी काय करते? काय? तू पास झाली ना? हा, तुला काय पाहिजे होतं आज खायला? गुलाबजाम. तर हे बघा गुलाबजाम, म्हणून परीसाठी गुलाबजाम. तर काय परी, मग अभिनंदन तुला. थँक्यू. बघा मस्तपैकी ब्राऊन वगैरे झालेले जरा गुलाबजाम आपले, कलर आलेला आहे. आता हे आपण पाकामध्ये असे सोडूया. आपले गुलाबजाम सर्व रेडी आहे. काय परिस्थिती वाट बघते कधी भेटते खायला ना परिस्थिती. चला आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत. त्याचबरोबर इकडे गवारची भाजी पण शिजते. आम्ही खाणार आहे गुलाबजाम आणि गवारची भाजी.